अध्यक्ष महोदय, नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले, या 11 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वसाधारण नॅशनल मेडिकल कमिशन प्रतिवर्षी 150 विद्यार्थ्यांचा प्रवेश हा नॅशनल मेडिकल कमिशननी अलाव केला। अध्यक्ष महोदय, 150 इंटेकच्या मेडिकल कॉलेजला परवानगी देताना नॅशनल मेडिकल कमिशननी काही नॉर्म्स घालून दिले। ते नॉर्म्स अध्यक्ष महोदय काय आहे? स्टाफचे नॉर्म्स घालून दिले। नॅशनल मेडिकल कमिशन म्हणतंय जर का 150 इंटेकचं महाविद्यालय आपल्याला स्थापन करायचं असेल तर 1 प्रोफेसर, 1 असोसिएट प्रोफेसर, 2 असिस्टंट प्रोफेसर आणि 3 सिनियर रेसिडेंट हे तुमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नेमणं गरजेचं आहे। म्हणजे 7 स्टाफ रेडिओलॉजी डिपार्टमेंटला आपल्याला नेमणं बंधनकारक आहे। अध्यक्ष महोदय, आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर राज्य सरकार खर्च करतंय, सिटी स्कॅन आपण घेतोय, पेट सिटी घेतोय, MRI घेतोय। माझा आदरणीय मंत्री महोदयांना एवढाच प्रश्न आहे की आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर पैसे गुंतवतोय, आपण स्टाफ नेमतोय, मग एवढं सगळं केल्यानंतर आपण PPP मध्ये ते काम दुसऱ्याला देण्याची काय आवश्यकता आहे? आणि दुसरा माझा असा प्रश्न आहे की आपण जो 7 स्टाफ नेमतोय त्याच्या बदल्यात PPP वर जे लोक काम घेतात आहे ते कमी स्टाफ एम्प्लॉय करतात आहे। म्हणजे आपल्या कॉलेजला जर का 7 लोक आपण नेमत असू तर सातारची मी आज माहिती घेतली तर 5च लोक PPP मोडवर ते देतात आहे। मग अशामध्ये आपल्याकडे स्टाफ आणि इन्फ्रास्ट्रक्चर असताना आपण त्यांना का चान्स देतोय? हा अध्यक्ष महोदय आपल्याद्वारे मला प्रश्न करायचा।